ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय विशेष कार्यक्रम मोदी ॲट 75। 18 सप्टेंबर 2016ला उरीत पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहाटे 5 वाजता भ्याड हल्ला केला। त्यावेळी जवान गाढ झोपेत होते। या जवानांवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला, ग्रेनेडचा हल्ला केला। त्यामुळे तंबूला आग लागली। भारताचे 18 जवान या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले। 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले। 4 तास चाललेल्या या चकमकीत चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गेलं। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला कायमची अद्दल घडवली। 28 सप्टेंबर 2016 पाकव्याप्त काश्मीर। मध्यरात्रीची वेळ होती। भारतीय सैन्याचे शूर जवान सीमा ओलांडत होते। पॅरा स्पेशल फोर्सेसच्या 2 तुकड्यांनी नियंत्रण रेषा ओलांडली। कुपवाडामधील नौगाम इथून 4 पॅरा कमांडोंनी सीमा ओलांडली आणि दहशतवादी तळ ओळखला। दुसऱ्या पथकातील 9 कमांडो पूंछ मधून पुढे सरसावले आणि पीओके मध्ये पोहोचले। ऑपरेशनचं नेतृत्व करणारी 25 जवानांची तुकडी पोहोचली आणि त्यानंतर एलओसीच्या जवळपास 3 किलोमीटर आतमध्ये बॉम्बस्फोटांचा आवाज ऐकू आला। दहशतवादी तळांवर आगीचे लोळ दिसत होते। 29 सप्टेंबरला सकाळी सूर्य उगवला तेव्हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या मृतदेहांचे खच पडले होते। पीओके मधील 7 दहशतवादी लॉन्च पॅड नष्ट करण्यासाठी आले। 40 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। दहशतवादी तळांमध्ये असलेल्या काही पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनाही कंठस्नान घालण्यात आलं। मात्र पाकिस्तानने हे सत्य स्वीकारलं नाही। दहशतवाद्यांच्या तळावर भारताने केलेल्या हल्ल्याला जग सर्जिकल स्ट्राईक म्हणून ओळखतं। सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तान इतकं हादरलं की त्यांनी अणुहल्ल्याची धमकी दिली। सर्जिकल स्ट्राइक में यहाँ की ब्रिगेड ने जो भूमिका निभाई वो हर देशवासी को गौरव से भर देता है और वो दिन तो मैं हमेशा याद रखूंगा। सर्जिकल स्ट्राईकच्या 3 वर्षांनंतर भारताला पुन्हा एकदा पाकिस्तानला धडा शिकवावा लागला। 14 फेब्रुवारी 2019 NH-44 पुलवामा जम्मू काश्मीर। सीआरपीएफच्या ताफ्यावर 350 किलो RDX ने भरलेल्या वाहनाचा आत्मघातकी बॉम्ब म्हणून वापर करण्यात आला। जैशचा दहशतवादी आदिल अहमद दारनं आत्मघातकी हल्ला केला होता। लष्करी जवानांवरील सर्वात भीषण हल्ला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं घडून आणला होता। तर या हल्ल्याचे मास्टरमाइंड होते मौलाना मसूद अझर, अब्दुल रौफ आणि उमर फारूक हे 3 जण। दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारतानं 26 फेब्रुवारी 2019ला हवाई हल्ला केला। 1971च्या युद्धानंतर भारतीय हवाई दलानं पाकिस्तानात घुसून हल्ला करण्याची पहिलीच वेळ होती। तर यातलं एक वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे, ते म्हणजे भारत बदलतोय आणि ते मोदींच्या नेतृत्वात। यासोबत या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।